सर्वप्रथम मला माझा सगळ्यांना नमस्कार. मी संदीप भुरे गेल्या 20 वर्षापासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात हातगाव तालुक्यामध्ये कार्यरत आहे. गेल्या अनेक दिवसापासून विविध ठिकाणी काम करत असताना तालुक्याच्या संपूर्ण गावामध्ये मी माझं काम पोहोचलेलं आहे. यापूर्वी मी तत्कालीन आमदार सुभाष वानखेडे यांच्याकडे श्री सहाय्यक म्हणून काम करत होतो. त्यानंतर मागच्या काळामध्ये सन्माननीय माजी आमदार जळगावकर साहेब यांनी मला नगरसेवक पदाची संधी दिली. त्यांच्या माध्यमातून मी काम केलं. पण आज परिस्थिती अशी होती की बाबा आता येणाऱ्या काळामध्ये देश पातळीवर, राज्य पातळीवर, केंद्र पातळीवर भाजपाचं सरकार आहे आणि आपल्याला जर आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर कुठंतरी पाठबळ लागते. आणि हे पाठबळ आम्हाला माजी मुख्यमंत्री आमचे आधारस्तंभ माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्यामुळेच मिळालं होतं आणि भविष्यामध्ये त्यांच्यामुळेच आम्ही आपल्या परिसराचा विकास करेल या उद्देशाने मी भाजपामध्ये बिनशर्त प्रवेश केलेला आहे. आणि विशेष म्हणजे नगरपालिका निवडणूक आपली आत्ताच संपली होती, त्याचा निकाल आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 5 वर्षात मला काम करायचं आहे. कुठलीही पदाची किंवा कामाची अपेक्षा न बाळगता मी प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे काहीतरी डोळ्यासमोर ठेवून प्रवेश केला असंही मला कोणी म्हणू शकत नाही. आणि कुठलं तरी कुणाच्या याच्यावर अतिक्रमण करणं हे काय मला योग्य वाटलं नाही. म्हणून आपण ज्या पक्षातच काही नाही त्या पक्षात तिकीट कसं मागायचं. म्हणून आता 5 वर्ष मी भाजपामध्ये सर्वांनी काम करते. नंतर पक्ष मला जी काही जबाबदारी देईल येणाऱ्या काळामध्ये ती मी पूर्ण 100% पार पाडेल. आणि वरिष्ठ नेते आमचे जे आहेत जिल्हास्तरीय, तालुकास्तरीयमध्ये माझे मार्गदर्शक भागवतराव देवसरकर असतील, बाला कदम असतील, सूर्यकांत हानवते असतील, हे जे तिन्ही आज मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आणि शहरातल्या सगळ्या माझ्या मित्रपरिवाराच्या सानिध्यातून भाजपचं संघटन हदगाव तालुक्यामध्ये वाढवण्यासाठी मी दिवस रात्र एक करीत, हे मला या ठिकाणी सांगायचं. काँग्रेस पक्ष भाजपमध्ये प्रवेश करतात असा काही प्रसंग आहे का की आपण भाजपमध्ये आला? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझा कोणता धंदा बिझनेसच नाही, पहिली गोष्ट. आणि त्याच्यामुळे आपला काय लपवायचं आणि कमवायचा काय उद्देश नाही. मी गेल्या अनेक दिवसापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. माझ्या नावावर कोणते काय हे नाही की लपवायचं करायचं विशेष म्हणजे. आणि माझी जी एक शैक्षणिक संस्था होती ती मी 2 वर्षापासून माझी मिसेस चालवते आणि ती स्वयंअर्थ शाळेत संस्था आहे. त्याच्यामध्ये शासनाचा एकही रुपया येत नसते. शासनानं स्वयंअर्थी तत्वावर ती मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यातून कमी जर काही करत असेल तर हे म्हणणंच चुकीचं आहे मुळामध्ये, कारण शासनानं तशा पद्धतीची परवानगी सुद्धा दिलेली आहे. पण आम्ही या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, शैक्षणिक विकास व्हावा, त्यांना नांदेड सारख्या ठिकाणचं दर्जेदार उच्च शिक्षण मिळावं. मी स्वतः एक MSc उच्च शिक्षित व्यक्ती आहे. मी नोकरी न लागली तरी मी स्वतःच्या पायावर उभं राहून माझ्यासारख्या अनेक सहकार्याला रोजगार दिलेला आहे. आणि आज आमच्या छोट्याशा संस्थेतून हजारो विद्यार्थी डॉक्टर्स, इंजिनियर सारख्या मोठ्या पदावर गेलेले आहेत. आणि सेल्फ फायनान्स शाळेमध्ये शासनाचं एकही रुपयाचं अनुदान आम्हाला मिळत नसते. त्याच्यामुळे काही कमवण्याचं काय उद्दिष्ट आहे त्या लोकांच्या पगारी देणंच आम्हाला अवघड होत आहे. त्याच्यामुळे कमवण्याचा त्यामागचा उद्देश नाही, फक्त सर्व सेवा घडावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची. आणि आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. अनेक विद्यार्थी आम्ही दत्तक घेतले आहेत ज्यांना फीस भरत नाही, अशा अनेक विद्यार्थ्यांना फीस माफ करतो. कोरोना काळामध्ये सुप्रीम कोर्टाने 85% फीस घेणं सांगितलं होतं, पण मी 2 वर्षामध्ये 5 रुपयाची फीस पण आमच्या प्रकाराकडून घेतली नाही. कारण इथं शिकणारे सर्वसामान्यांचे लेकरं आहेत आणि त्याला परवडेल अशा दरातच आम्हाला फीस द्यावी लागते. तो एक वैयक्तिक विषय आहे. ते माझा त्याच्याशी संबंध पण आहे. ऍक्च्युअली ती माझी मिसेस सगळं बघत असते, त्या शाळेची ती संचालक आहे. आणि माझा कुठला धंदा नाही, त्यामुळे लपवायचा काय प्रश्न नाही, मला काय कमवायचंय काय नाही. आपलं आता उर्वरित आयुष्य एका पक्षासाठी काम करावं आणि समाजाची या माध्यमातून सेवा करावी. जे तळागाळातले लोक आहेत ज्यांना न्याय मिळत नाही, मी पत्रकार क्षेत्रात काम करत असल्यामुळे किंवा विविध ठिकाणी पक्षात काम केल्यामुळं आपल्या हातून काहीतरी गुणाचं न्याय देण्याचं काम व्हावं या भावनेपोटी मी या ठिकाणी प्रवेश केला आहे. आणि राहायला मला काय भाजप देण्याचा तर त्याला खूप वेळ आहे. 5 वर्ष माझं काम बघेल पक्ष आणि माझ्या कामात जर त्यांना समाधानता वाटली तर मला कुठलं तरी काही उमेदवारी देतील. हा सगळ्यात महत्वाचा विषय. एकंदरीत पाहता